नाशिक शहरामध्ये तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या समस्या नागरिकांना निर्माण झाल्या त्या संदर्भात आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन दोन्ही पक्षाच्या वतीने करण्यात आलं आहे। नाशिक शहरात अवैध सावकारी हा अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण झालेला आहे। लोकांकडनं 40% 30% पैसे हे वसूल केले जातात आणि त्याला प्रशासनाचं पाठबळ मिळतंय, सत्ताधाऱ्यांचं पाठबळ मिळतंय। त्या गुन्हेगारांना प्रशासनाकडून आणि सत्ताधारी लोकांकडून अभय दिलं जातंय। त्यांना जर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर त्यांना सोडवलं जातंय। तर या घटनांच्या विरोधात बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्या, काही लोकांनी तक्रारी केल्या। आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। वेळोवेळी पेपरला वृत्तपत्राच्या माध्यमातून बातम्या छापून आल्या, तरी त्या संदर्भात कारवाई प्रशासन करत नाहीये। त्या विरोधात आमचा आवाज उठवण्यासाठी येत्या 12 तारखेला मोठ्या संख्येने सर्व नाशिककर या समस्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी इथं बीडी भालेकर मैदान या ठिकाणी जमणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर मोर्चाचं आयोजन या समस्यांच्या विरोधात दोन्ही पक्षांच्या वतीने केलं आहे।